नगर जिल्ह्याचं काम वेगळंच असतं. इथे काही मंडळी आहेत अनेक वर्षाच्यापासून सांगतात 50 वर्षाची सेवा करतो. मला माहिती नाही किती वर्षाची सेवा करतात, पण ऐकतोय ते वेगळं ऐकायला हवे. काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. आम्ही अभिमानाने सांगतो की देशाचा फायदा सरकारी सरकारला अण्णासाहेब शिंदे, धर्मेंद्र गाडगे आणि पद्मश्री विखे पाटील यांनी काढला. आनंद आहे आम्हाला, अभिमान आहे आम्हाला. पण नंतरच्या पिढीने काय दिलेलं आहे. आज ते सांगतात अनेक गोष्टी, पण त्यांचं एखादं वागणं कसं. दुसरी पिढी तिसरी पिढी आज आली. आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी डोक्यात दिलेली आहे की उदिणाऱ्या माणसाला सुद्धा इज्जतीनं वागायचा स्वभाव नाही या लोकांना. ती का त्रिफळी करायची, कुणावरी करायची, अनेक गोष्टी करायच्या. त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करायचा. एकेकाळी हा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. अजूनही आहे काही प्रमाणात. आणि मला अनेक धरणं आपण लागतील. मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातलं, जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निळवंज धरणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि हेतू हा होता विशेषतः राहुरी, संगमनेर, राहता, अकोले, सिन्नर या भागातल्या, जिल्हा भागातल्या, दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही बागायत कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प होता. आणि त्या काळात तुम्हाला लोकांना फारसं माहीत असेल कदाचित की ही योजना व्हावी म्हणून एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते, कोणते नेते होते या जिल्ह्याचे, पाहण्याच्या उद्देशाचे तज्ज्ञ होते. आणि त्या कामगार दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली. आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वादवर्णांनी त्या धरणाला विरोध केला. दत्ता देशमुखांनी सत्य सांगितलं की या ठिकाणी धरण होईल, कालवे होतील आणि शिवारात पाणी जाता येईल. आणि त्या उद्देशाने काय त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते निबंध काही कामं होऊ दे, अजून एक फुली नाही, पण एक निबंध इथं दुष्काळ हाताळायला उपयोग करत होतं तर त्याला आवड घाल. ते न होईल याची काळजी घे. कसलं राजकारण हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी केलं. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. मुळा वीज कंपनी देशाची पहिली वीज कंपनी एकेकाळी चांगली चालली होती. आज काय तिथे बंद. हा कारखाना तनपुरे साहेबांनी, दादासाहेबांनी काढलेला राहुरी साखर कारखाना एकेकाळचा महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत होतं. त्या कारखान्याच्याबद्दलचं हे वैशिष्ट्य होतं. मला असंच आहे की आम्ही तरुण होतो, युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो, त्यावेळेला या कारखान्यावर सवन महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते. या कारखान्यावर यशवंतराव चव्हाण आले होते, त्यावेळीचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते, त्यावेळीचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं. आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही पाहायचं असेल तर राहुल गेलं पाहिजे. हा इतिहास आहे राहुलचा होता. आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय वाचवली हे काही मी सांगू इच्छित नाही. याचा अर्थ एकच आहे, चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या ठिकाणी झाली. देशामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले, अनेकांनी घेतले. चांगली कॉलेजेस काढली, सरकारी कॉलेजेस काढली, देणगी प्रकार नाही. पण इथं ते होऊन गेलं नाही. त्यांनी आपलं खाजगी एक नाही 2 कारखाने काढले आणि त्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली. आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा
कदाचित तेव्हा सगळ्यांना असेल म्हणून मी त्याच्या खोलात जात नाही. पण या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की सत्तेचा गैरवापर जाऊन जाते. सामान्य माणसाला घाबरून ठेवण्याचं. पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तो दिसायला फाटका आहे. 10/10च्या खोलीत राहतो. पण काय गडी आहे, निवडणूक होऊ द्या मग 10वी संरक्षणचं सुरू. आणि त्यामुळे त्या उमेदवाराच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली. आणि जी काही संकट आहेत ती संकटं दूर करण्याच्या उद्देशाची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे. आणि म्हणून उद्याच्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल, सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल, तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेले मुलं मुली त्यांचं दुखणं असेल, या सगळ्या दुखण्याला उत्तर आज निलेश मोदी आहे. आणि त्या निलेश मोदीच्या मार्फत हे काम होऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणार. मगाशीच मी सांगितलं तिच्या 18 भाषेत बोलतायचं. तिच्या 18 भाषेचे अनुवादक असतात. कानाला मशीन लावतायचं. मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो, तामिळनाडूचा माणूस असो, काश्मीरचा माणूस असो, त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं. आणि मंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं. आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही समजायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुम्हाला लक्षात. आम्हाला इथं फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जपणूक करणारा आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा. आणि तो आज आम्ही या ठिकाणी निलेशच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांना दिला. त्यांना मोठ्या मताने विजय करा. त्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस, त्यासाठी घोटाळा केला लक्षात ठेवा. हे लोक घोटाळे करायला फार हुशार आहेत. त्यांनी आणखी एक माणूस वीरचा उभा केला. त्याला नुसती तुतारी दिली. नुसती तुतारी, माणूस नाही, नुसती तुतारी. अवशी खून काय, तुतारी वाजवणारा माणूस. माणूसही पाहिजे, तुतारी पाहिजे. यांनी लक्ष दिली की नुसती तुतारी ठेवली. नुसती तुतारीचा आवाज दिल्लीला पोचणार नाही. दिल्लीला आवाज पोचायचा असेल तर ती तुतारी कोण हुकली पाहिजे, त्यासाठी माणूस पाहिजे. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस ही खून निलेश लंकेंची आहे. त्याला मोठ्या मताने विजय करा. आणि